महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये आता नुकताच त्यांचा सत्कार आणि पुरस्कार प्रदान करून म्हणजे शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सर्व आहेत त्यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार आणि त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आलं। त्यावेळेस बोलताना एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची गुगली राजकारणातली गुगली भल्या भल्यांनाही कळत नाही आणि ते माझ्यावर त्यांनी कधी टाकली नाही आणि माझ्यावर टाकणारही नाही असं कमेंट केलं। आणि त्यानंतरच शरद पवार यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे गुणगान गायले। आता ह्याच गोष्टीवरती कोणावरती शरद पवार यांनी गुगली टाकली आणि कोणावरती बाउन्सर टाकलाय हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण शरद पवार यांचं राजकारण कोणापासूनही लपून राहिलेलं नाहीये। शरद पवार बोलतात तसं ते शक्यतो करत नाहीत आणि त्यांच्या बोलण्याचा शक्यतो तसा अर्थ निघत नाही। काय आहे प्रकार आणि त्याच्यानंतर ज्या रिॲक्शन्स निघाल्या खुद्द एकनाथ शिंदेही बुचकुळ्यात पडल्यागत झालेले आहेत। जाणून घेऊया या व्हिडिओमधनं, विश्लेषण करणार आहोत आपण त्या पूर्ण प्रकरणाचं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस भाषण करताना हे शब्द वापरले की शरद पवार यांची गुगली म्हणजे माझ्यावर त्यांनी कधी गुगली टाकली नाही आणि ते टाकणारही नाहीत, त्यानंतर शरद पवार यांनी त्या भाषणामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांचा अर्थातच उदो केला। जे कधीही कोणाला वाटलं नव्हतं तसं त्यांनी स्टेटमेंट केलं की ठाण्याची जबाबदारी, ठाण्याला पुढे नेण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदेंवर होती, अशा पद्धतीने त्यांनी भाष्य केलं। परंतु ह्या भाष्याचा कुठे ना कुठेतरी आदित्य ठाकरे जे ठाकरे गट आहे त्यांना हे कुठेतरी पटलेलं नाही आणि त्यांनी उघड नाराजीही बोलून दाखवलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलेलं आहे की आम्ही कधी पक्ष फोडणार आहे किंवा ज्यांनी बंड केलं आम्ही अनेकदा त्यांच्याशी भेटलो पण त्यांची स्तुती कधी केली नाही, त्यांचं कधी कौतुक केलं नाही। संजय राऊत यांनी आपली नाराजी दाखवली। परंतु जर माझ्या मते तुम्ही म्हणशाल विचार करशाल तर शरद पवार यांनी जी बाउन्सर टाकलाय तो बाउन्सर शिवसेनेसाठी असू शकतो, ठरूही शकतो, कारण याच्या मागे खूप कारणं आहेत। ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी आपण सोबळावर निवडणुका लढणार आहोत मनपाच्या हे आधीच जाहीर केलेलं आहे। महाविकास आघाडी ज्यावेळेस दिल्लीच्या विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळी इंडिया गठबंधनमध्ये राहायचं की नाही ठरवावं लागेल, हे ज्यावेळेस असे स्टेटमेंट येत आहेत शिवसेना ठाकरे गटाकडनं त्यावेळेस कुठेतरी शरद पवारांचं ह्या वक्तव्य जे आपले विरोधक आहेत त्यांच्यावरही भुरळ पाडण्यासाठी त्यांनी शिंदेंना एक वेळ म्हणजे शिंदेंना हिरो करण्याचा प्रयत्न केला, ठाण्यासाठी शिंदेंनी खूप काम केलंय असं दाखवण्याचा प्रयत्न केला। यावरून निश्चितच त्यांनी शिवसेनेला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही जरी असला शिवसेना तरी माझ्याकडे दुसरीही शिवसेना आहे, एकनाथ शिंदे यांचाही मी विचार करू शकतो, या स्पष्ट भाषेत त्यांनी कुठेतरी संकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठाकरे गटाला। आणि त्यानंतर जो दुसरा प्रश्न आला की आपला म्हणजे एकनाथ शिंदे यांना जवळ करून कुठेतरी भाजपलाही त्यांनी शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे भाजपलाही थोडासा खडेबोल देण्याचा प्रयत्न केलेला आहे की कारण एकनाथ शिंदे हे थोडेसे नाराज आहेत महायुतीमध्ये, कारण 2-3 जे प्रकार घडले गृहमंत्री पदासाठी वेटिंग असू द्या किंवा आत्ता जे स्थायी आपत्ती व्यवस्थापनाच्या समितीमध्ये आधी एकनाथ शिंदे नव्हते, नंतर त्यांना घेण्यात आलं। पालकमंत्रीपद भाजपने रायगड आणि नाशिकचं डिक्लेअर केलं होतं मुख्यमंत्र्यांनी, त्याला स्थगिती देण्यात आली एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे। सो कुठे ना कुठेतरी शरद पवार यांनी ओळखलेलं आहे की एकनाथ शिंदेही कुठेतरी नाराज आहे, त्यांना बोलून त्यांना आपलेसे करून म्हणजे ही शक्यता त्यांनी भाजपलाही दाखवली की उद्या शिंदे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र येऊ शकतो, हेही ऑप्शन पुढे आहेत। कारण आपण निवडणुकांनंतर बघितलं जर शरद पवार यांचं राजकारण म्हणजे ना समजण्याच्या पलीकडे आहे, कारण तुम्ही म्हणू शकता 10 आमदार असताना शरद पवार काय करणार, अक्षरशः गोष्टी खूप पुढं वेगाने ऍक्च्युली कोणी जर विधानसभेच्या निवडणुकीनंतर ऍक्टिव्ह असेल तर ते शरद पवार आहेत राजकारणामध्ये, हे मी मागेही एका व्हिडिओमध्ये बोललो होतो। आणि आत्ताही त्यांनी बघा एकाच जो कार्यक्रम केला त्याच्यामध्ये एकाच त्यांच्या एकनाथ शिंदे यांचं गुणगान गायल्यामुळे
काँग्रेसलाही भाजपलाही त्यांनी खडेबोल म्हणजे 3 पक्षी मारलेले आहेत. एकतर मारण्याचा प्रयत्न केलाय, एकतर भाजपला त्यांनी थोडं दाखवून दिलंय की एकनाथ शिंदेकडे मी जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, ठाकरे गटालाही त्यांनी त्याच बाजूने त्यांचा जो स्वबळाचा नारा आहे हा कुठेतरी बॅकफुटवर नेण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. आणि स्वतःची ताकद वाढवण्यासाठी उद्या भाजपला आणि राष्ट्रवादीला, भाजपलाच मेनली कुठेतरी कमकुवत बनवण्यासाठी नक्कीच शरद पवार यांनी हा चाललेला एखादा आपण जे बोलतोय की ही गुगलीच टाकलेली आहे शरद पवार यांनी. कारण एकनाथ शिंदे जसे बोलले तसे पुढच्या क्षणी शरद पवार यांची गुगली आलेली आहे आणि त्यातनंच राजकारण आता ढवळून निघत आहे. सो गोष्टी कशा आहेत त्या आपण बघू आता कशा जात आहेत पुढं. तुम्हाला काय वाटतंय ह्या शरद पवारांच्या गुगलीबद्दल आणि त्यांनी मारलेले पक्षी, एका दगडात किती पक्षी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.